वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जंगी स्वागत। मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ। अमृता फडणवीसांना सेल्फीचा मोह आवरेना। अमृता फडणवीसांनी घेतला मेस्सी सोबत सेल्फी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच घोषणा करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान घोषणा। 15,72,000 कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या विदर्भात, तर गडचिरोली गुंतवणुकीचं नवं मॅग्नेट। अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची सभागृहाला माहिती। नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ मार्गाला विरोध होत असताना राज्य सरकारचा या मार्गाचं संरेखन बदलण्याचा निर्णय। नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ मार्गात होणार बदल। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात ग्वाही। हिवाळी अधिवेशनामध्ये धुरंधरची क्रेज। मुंबईला लुटणारे हे रहमान डकेत कोण असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हिवाळी अधिवेशनामध्ये 7 दिवसात केवळ घोषणांचा पाऊस, पैसे नाही खिशात, घोषणांचा मात्र अपार। विरोधकांची पत्रकार परिषदेतून प्रतिक्रिया। अधिवेशनातील घोषणा केवळ आगामी निवडणुका पाहून आणि केवळ बिल्डरांच्या फायद्याच्या घोषणा। भास्कर जाधवांचा गंभीर आरोप। साताऱ्यातील घनदाट जंगलामध्ये एमडी ड्रगची फॅक्टरी। कोयना डॅमच्या शिवसागर जलाशयाच्या लगत ड्रगची फॅक्टरी। फॅक्टरीच्या घटनास्थळावर लोकशाही मराठीची टीम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।